हॅलो स्टुडंट्स, आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा लेसन चालू केलेला आहे. त्यामधील आपण सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल बघतोय. एक्झरसाइज 3.2a ह्या एक्झरसाइजमधले आपल्याला एक्झाम्पल बघायचे. तर बघा, एक्झाम्पल काय आहे, इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी फंक्शन काय दिले बघा, x⁹ इंटू सेक्स स्क्वेअर x⁻10 ह्या दिलेल्या फंक्शनचे इंटिग्रेशन फाइंड आउट करायचे. मग i दिलेलं इंटिग्रल घेतलं x⁹ सेक्स स्क्वेअर x⁻10 dx. मग आता सबस्टिट्यूशन करायचे. काय सबस्टिट्यूशन करायची, तर x⁻10 साठी टी पुट केलं. ज्यावेळी सबस्टिट्यूशन करतो त्यावेळी डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. दिलेले जे काय आपण सबस्टिट्यूशन केले त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. x⁻10चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर 10x⁹ dx इज इक्वल टू टी dt येणार आहे. म्हणजेच x⁻9 dxचं काय येईल बघा, 10 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे x⁻9 dx साठी काय येईल, dt/10. मग आता i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येईल बघा, सेक्स स्क्वेअर आहे असंच येणार. x⁻10 साठी आपण t घेतले म्हणजे सेक्स स्क्वेअर t येईल. आणि x⁻9 dx साठी काय येणार आहे, तर dt/10 येणार आहे. मग आता इथे 1/10 हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घेतला. 1/10 बाहेर घेतला. इंटिग्रलमध्ये काय राहील, तर सेक्स स्क्वेअर टी dt. आणि सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं, तर tan t. त्यामुळे 1/10 आहे असंच येणार आहे. सेक्स स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन येणार आहे tan t प्लस c. आणि टी म्हणजेच काय, तर x⁻10 म्हणजे 1/10 इंटू tan ऑफ x⁻10 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तसंच नेक्स्ट आहे बघा, e⁻³ log x इंटू x⁻4 + 1 (-1) इज इंटिग्रल फाइंड आउट करायचं आहे. मग i इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, e⁻³ log x इंटू x⁻4 + 1 (-1) dx. मग आता x⁻4 + 1 (-1) आहे, मग -1 आहे, त्यामुळे ही टर्म काय होईल, डिनॉमिनेटर येईल. म्हणजे काय येईल, इंटिग्रेशन ऑफ e⁻³ log x अपॉन x⁻4 + 1 dx. मग आता इथे बघा, आपल्याला लॉगॅरिथमचा रूल माहिती आहे. n log m असेल तर log m⁻n होतं. त्यामुळे हा 3 जो आहे तो काय होईल, log x³ होईल. म्हणजे काय होईल बघा, e⁻log of x³ अपॉन डिनॉमिनेटरची टर्म आहे अशीच x⁻4 + 1 dx. परत काय होईल बघा, e म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉग म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. हे दोन्ही फंक्शन कॅन्सल होणार आहेत. log फक्त काय राहील, x³ म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x³ अपॉन x⁻4 + 1 dx. बघा, रिझन आहे e⁻log x असेल तर ॲन्सर x राहतं. log कॅन्सल होतं, त्या पद्धतीने इथे e आणि हा log कॅन्सल झाला आहे, फक्त x³ राहणार आहे. x³ अपॉन x⁻4 + 1 dx. मग 1 आता इथे बघा, x⁻4 आहे, x⁻4चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 4x³ इथे x³ आहे, फक्त 4 नाही आहे. त्यामुळे 4ची इथं आपण ॲडजस्टमेंट केले, 4ने मल्टिप्लाय केले आणि 4ने डिवाइड केले. म्हणजे 1/4 इंटू इंटिग्रलमध्ये काय येईल, 4x³ अपॉन x⁻4 + 1 dx. मग डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरमध्ये आहे, कारण की x⁻4चं डेरिव्हेटिव्ह 4x³ आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे 4x³ + 0 4x³ येणार आहे. म्हणजे डिनॉमिनेटरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह न्युमरेटरमध्ये आहे. त्यामुळे याचं डायरेक्ट आपण इंटिग्रेशन काय लिहिणार, 1/4 हा कॉन्स्टंट आहे असंच, आणि याचं इंटिग्रेशन काय येईल, तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ x⁻4 + 1 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. या पद्धतीने इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. तसंच बघा, नेक्स्ट आहे 2 sin x इंटू cos x अपॉन 3 cos² x + 4 sin² x. इथे पण i इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घ्या, 2 sin x इंटू cos x अपॉन 3 cos² x + 4 sin² x dx. आता डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्यासाठी टी पुट करा. 3 cos² x + 4 sin² x साठी टी घेतलं. मग आता ज्यावेळी आपण पुट करतो त्यावेळी जे पुट केलेलं असतं त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. काय डेरिव्हेटिव्ह बघा, 3 आहे असंच, cos² xचं डेरिव्हेटिव्ह 2 cos x आणि परत cos xचं डेरिव्हेटिव्ह -sin x
प्लस 4 आहे असा साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स आणि परत साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग परत काय येईल बघा 3 × 2 6 आणि इथे मायनस साईन आहे म्हणजे -6 साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 4 × 2 8 साइन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. -6 साइन एक्स कॉस एक्स आणि प्लस 8 साइन एक्स कॉस एक्स काय येईल तर -6 + 8 2 येणार आहे म्हणजे 2 साइन एक्स कॉस एक्स डी एक्ससाठी काय घ्यायचं आहे डी टी. मग आय इज इक्वल टू आपलं हे फंक्शन काय येईल बघा परत आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 साइन एक्स कॉस एक्स डी एक्ससाठी काय घ्यायचं आहे डी टी. 2 साइन एक्स कॉस एक्स डी एक्ससाठी डी टी घ्यायचं आहे त्यामुळे डी टी आला आणि 1 डिनॉमिनेटरच्यासाठी आपण टी घेतले त्यामुळे 1/t डी टी येईल. आता 1/tचं इंटिग्रेशन काय येईल तर लॉग ऑफ टी प्लस सी आणि परत टीसाठी काय घ्यायचं आहे तर टीसाठी आपण जे पुट केली ती परत टीची व्हॅल्यू पुट करायची म्हणजे लॉग ऑफ 3 cos स्क्वेअर एक्स प्लस 4 sin स्क्वेअर एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या पद्धतीने एक्झाम्पल सोडवले. तसंच बघा नेक्स्ट आहे 10x⁹ प्लस 10⁻x log 10 अपॉन 10⁻x प्लस x⁻10 इंटिग्रेशन बघा इथं फाइंड आउट करायचं आहे 10x⁹ प्लस 10⁻x log ऑफ 10 डिवायडेड बाय 10⁻x प्लस x⁻10. मग आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घ्या 10x⁹ प्लस 10⁻x इंटू log 10 अपॉन 10⁻x प्लस x⁻10 dx. आता इथे बघा पुट डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे त्यासाठी सबस्टिट्यूट करा 10⁻x प्लस x⁻10 साठी टी घेतलं. आता सबस्टिट्यूशन केल्यानंतर 10⁻xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं a⁻xचं डेरिव्हेटिव्ह a⁻x इंटू लॉग ए असतं म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह काय येणार 10⁻x इंटू लॉग 10 प्लस x⁻10चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 10x⁹ परत एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग परत काय होईल बघा पुट केलेले व्हॅल्यू परत पुट करायचे काय येईल आय इज इक्वल टू काय येईल आपलं 10x⁹ प्लस 10⁻x log 10 dx साठी काय घ्यायचं आहे तर डी टी ठेवलं आणि काय येईल इथे 1/10 म्हणजे 1/10 डी टी येणार आहे. 1/10चं इंटिग्रेशन काय असतं तर log t प्लस सी आणि टीची व्हॅल्यू परत ठेवा लॉग ऑफ 10⁻x प्लस x⁻10 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या पद्धतीने एक्झाम्पल सोडवले. तसंच बघा नेक्स्ट आहे 2x + 1 इंटू √x + 2 याचं इंटिग्रल फाइंड आउट करायचं आहे. मग आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घ्या इंटिग्रेशन ऑफ 2x + 1 इंटू √x + 2 dx. आता इथे x + 2 साठी टी घ्या मग x + 2 साठी टी घेतलं तर xची व्हॅल्यू काय येईल तर t - 2 हा 2 इकडे येईल मायनस होईल म्हणजे xची व्हॅल्यू येणार आहे t - 2. मग आता xची व्हॅल्यू घेतली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं काय येईल डेरिव्हेटिव्ह डी एक्स इज इक्वल टू डी टी आणि 2चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे म्हणजे डी एक्स इज इक्वल टू डी टी येणार आहे. मग 2x + 1 ही जी व्हॅल्यू आहे 2x + 1 ही व्हॅल्यू काय येईल बघा 2x + 1 इज इक्वल टू 2 आहे असंच एक्सची व्हॅल्यू काय घेतली आहे तर t - 2 2 इंटू t - 2 आणि हा +1 आहे असंच परत 2ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2t - 2 इंटू 2 4 आणि हा +1 म्हणजे 2t - 3 म्हणजे 2x + 1 ची व्हॅल्यू येणार आहे 2t - 3. मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशनमध्ये काय येईल बघा 2x + 1 साठी काय येईल 2t - 3 आणि √x + 2 √x + 2 साठी काय येणार तर x + 2 साठी आपण t घेतले त्यामुळे √t येणार आहे आणि dx साठी dt येणार आहे म्हणजेच 2t - 3 इंटू √t dt. मग त्या √tने आत मल्टिप्लाय करा काय होईल बघा √t म्हणजेच t⁻1/2 मग 2t इथे t⁻1 आहे आणि हा 1/2 म्हणजेच काय येईल 1 + 1/2 3/2 होईल म्हणजे 2t⁻3/2 मायनस 3 इंटू √t म्हणजे 3 इंटू t⁻1/2 dt. म्हणजेच बघा काय होईल 2 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तर काय येईल इंटिग्रेशनमध्ये t⁻3/2 dt मायनस 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ t⁻1/2
डी टी. मग 2 आहे असाच t^3/2चं डेरिव्हेटिव्ह काय येणार t^5/2 3/2 + 1 5/2 येणार म्हणजे t^5/2 अपॉन 5/2 मायनस 3 आहे असाच t^1/2चं काय येईल t^1/2 + 1 म्हणजे t^3/2 अपॉन 3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. आता इथे काय बघा होईल 2 × 2/5 होईल म्हणजे 2 × 2 4/5 होईल t^5/2 आहे असंच मायनस हा 3 कॅन्सल होईल आणि हा 2 वरती येईल म्हणजे -2 × t^3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी म्हणजेच 4/5 टीची व्हॅल्यू काय घेतली तर x+2 x+2^5/2 -2 आहे असंच टी म्हणजेच x+2^3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व केलं. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे 5 - 3x × 2 - 3x (-1/2). इथे पण i = दिलेलं इंटिग्रल घेतलं इंटिग्रेशन ऑफ 5 - 3x × 2 - 3x (-1/2) dx. आता इथे पण पुट काय करायचं आहे तर 2 - 3x साठी t पुट केलं तर xची व्हॅल्यू काय येईल बघा हा -3x इकडे आला तर +3x होईल म्हणजे 2 - t आणि 3xचा कोइफिशियंट 3 डिवाइड होणार आहे म्हणजे 2 - t अपॉन 3 होईल. मग x = 2 - t अपॉन 3 आलं तर dx काय येईल डिफरन्शिएट करतोय आपण काय येईल बघा dx = 2चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि tचं -t आहे त्यामुळे -dt अपॉन 3 होईल म्हणजे dx = -dt अपॉन 3 येणार आहे. मग i दिलेलं इंटिग्रल काय होईल किंवा इथे 5 - 3x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 5 - 3x ची व्हॅल्यू काय येईल 5 - 3x = काय येईल बघा 5 आहे असंच -3 आणि x ची व्हॅल्यू काय होती 2 - t अपॉन 3 मग इथे 5 3 कॅन्सल होईल 5 - 2 - t मायनस साईन आज शिफ्ट केलं तर काय होईल 5 - 2 + t 5 - 2 3 3 + t. i = व्हॅल्यू पुट करा इंटिग्रेशन ऑफ 5 - 3x ची व्हॅल्यू ही आली 3 + t नंतर t काय होईल -1/2 आणि dx ची व्हॅल्यू आली ती dt अपॉन 3. मग इथे काय होईल बघा हा 1/3 बाहेर घेतला -dt अपॉन 3 -1/3 बाहेर घेतला तर इथे काय होईल बघा 3 + t × t^-1/2 आहे ह्या t^-1/2 ने आत मल्टिप्लाय करा तर काय होईल 3 × t^-1/2 प्लस t × t^-1/2 म्हणजे 1 - 1/2 t^-1/2 येणार म्हणजे t^-1/2 dt. मग काय होईल बघा -1/3 आहे असंच सेपरेट इंटिग्रेशन घ्या 3 × t^-1/2 dt प्लस t^-1/2 dt प्लस इंटिग्रेशन ऑफ t^-1/2 dt. मी इथे इंटिग्रेशन काय येईल -1/3 आहे असंच 3 t^-1/2चं इंटिग्रेशन काय येईल -1/2 + 1 + 1/2 येईल म्हणजे t^-1/2 अपॉन 1/2 प्लस t^-1/2 + 1 काय येईल तर t^-3/2 होईल t^-3/2 अपॉन 3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. परत काय होईल बघा मायनस साईन आहे असंच हा 2 वरती गेला तर काय होईल -2 अपॉन 3 होईल 3 ते कॅन्सल होईल -1/3 ने आपण आत मल्टिप्लाय करूया ह्या टर्मला मल्टिप्लाय करूया आणि इथे मल्टिप्लाय करूया 3 कॅन्सल होईल आणि हा 2 वरती येईल म्हणजे -2 × t^-1/2 प्लस मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर साईन मायनस होईल हा 2 वरती जाईल म्हणजे -2 अपॉन 3 × 3 काय होईल 9 म्हणजे -2 अपॉन 9 t^-3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. आणि परत टीची व्हॅल्यू काय होती तर 2 - 3x मग t^-1/2 आहे त्यामुळे काय होईल अंडररूटमध्ये येईल म्हणजे -2 × √2 - 3x -2 अपॉन 9 2 - 3x^3/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. तसंच बघा नेक्स्ट आहे 7 + 4x
प्लस 5x² अपॉन 2x प्लस 3^3/2 याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. तर इथे पण काय करायचं आहे बघा, आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल घेतलं 7 + 4x + 5x² अपॉन 2x प्लस 3^3/2 dx. आता हेच दिलेलं आपण सिक्वेन्सली लिहिलं. इंटिग्रेशन ऑफ काय येईल, पहिल्यांदा 5x² + 4x + 7 अपॉन 2x प्लस 3^3/2 dx येईल. मग आता इथे पण पुट करायचं. काय पुट करायचं तर 2x प्लस 3 साठी t घ्या. सबस्टिट्यूशन केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 dx, 3चं 0 येणार आहे आणि tचं dt. dxची व्हॅल्यू काय येईल तर हा 2 डिवाइड होणार आहे, म्हणजे dxची व्हॅल्यू येणार आहे dt अपॉन 2. मग आता बघा अल्सो x 2x प्लस 3 इज इक्वल टू t आहे. याच्यावरून xची व्हॅल्यू काय येईल तर हा 3 इकडे मायनस होईल, म्हणजे t मायनस 3 आणि 2x आहे त्यामुळे हा 2 काय होईल परत इकडे डिवाइड होईल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू येणार आहे t मायनस 3 अपॉन 2. ठीक आहे. मग आता आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रल काय येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ 5x² आहे. एक्सची व्हॅल्यू काय आहे तर t मायनस 3 अपॉन 2 स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर करा, प्लस 4x आहे म्हणजे प्लस 4 एक्सची व्हॅल्यू काय आहे तर t मायनस 3 अपॉन 2 आणि हा प्लस 7 आहे असंच डिवायडेड बाय 2x प्लस 3 साठी t घेतले, t^3/2 होईल आणि dx साठी काय येणार आहे तर dt अपॉन 2. परत इथे हा 1/2 जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर घेतला. इंटिग्रेशनमध्ये काय येईल 5 आहे असाच t मायनस 3 अपॉन 2 चा स्क्वेअर केला तर काय होईल t² मायनस 6t प्लस 9 अपॉन 4. ब्रॅकेट स्क्वेअर करून घेतलं आहे आपण. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a² मायनस 2ab प्लस b². त्या फॉर्म्युल्याने इथे स्क्वेअर केल्यानंतर काय येईल t² मायनस 2ab म्हणजे 2 × 3 6t येईल आणि प्लस b² म्हणजे प्लस 9 आणि परत 2चा स्क्वेअर 4 येणार आहे. प्लस इथे काय होईल बघा 2 आणि इथे 4 आहे भाग जातोय 2 × 2. मग 2ने आत मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 2 × t 2t मायनस 2 × 3 मायनस 6 आणि प्लस 7 आहे असंच डिवायडेड बाय t^3/2 dt. परत काय होईल बघा 1/2 आहे असाच 5ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल 5t² मायनस 5 × 6 30 मायनस 30t प्लस 5 × 9 45 प्लस इथे काय होईल बघा 4 डिनॉमिनेटर आपण सेम करतोय. इथे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 4ने इकडे मल्टिप्लाय केले तर काय होईल 4 × 2t 8t मायनस 4 × 6 मायनस 24 आणि 4 × 7 28 अपॉन काय होईल 4 × t^3/2 dt. बघा काय केलं आहे फक्त इथे डिनॉमिनेटर सेम करून घेतला आहे. ह्या फक्त टर्मला डिवायडेड बाय 4 आहे. इथे 4 नाही आहे इथे 4 नाही त्यामुळे 4ने इकडे मल्टिप्लाय केले 4 × 2 8t मायनस 4 × 6 24 प्लस 4 × 7 28 अपॉन 4 × t^3/2 होईल. 1 अपॉन 2 × 4 8 येईल 1/8 इंटू इंटिग्रेशन ऑफ हा t^3/2 वरती गेल्यानंतर काय होईल t^-3/2 होईल इंटू ब्रॅकेटमध्ये काय होईल बघा 5t² मायनस आता हा 30t आणि हा प्लस 8t मायनस 22t येईल तर प्लस 45 मायनस 24 प्लस 28 मायनस 24 प्लस 28 प्लस 4 येईल आणि 4 प्लस 45 49 येईल म्हणजे प्लस 49 dt. आता t^-3/2 ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा t^-3/2 आणि t² मग -3/2 प्लस 2 किती येईल तर 1/2 येणार म्हणजे 5 आहे असंच t^1/2 होईल मायनस 22 आहे असाच t किती येईल बघा t^-3/2 इंटू t म्हणजे -3/2 प्लस 1 किती येईल -1/2 येईल -3 प्लस 2 अपॉन 2 म्हणजे -1/2 येईल प्लस 49
इंटू टी रेस टू -3/2 dt येईल. मग आता इथे प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घ्या. 1/8 आहे असंच. 1/8 ही ह्या टर्मला सगळ्याला मल्टिप्लाय आहे. 1/8 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल 5 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला. इंटिग्रेशनमध्ये काय येईल टी रेस टू 1/2 dt -22 कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला. इंटिग्रेशनमध्ये काय येईल टी रेस टू -1/2 dt प्लस 49 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशनमध्ये येईल टी रेस टू -3/2 dt. परत बघा 1/8 आहे असंच. 5 इंटू टी रेस टू 1/2चं इंटिग्रेशन काय येईल 1/2 प्लस 1 3/2 म्हणजे टी रेस टू 3/2 अपॉन 3/2 होईल. -22 आहे असंच. टी रेस टू -1/2चं इंटिग्रेशन काय येईल तर -1/2 प्लस 1 म्हणजे प्लस 1/2 होईल. म्हणजे टी रेस टू 1/2 अपॉन 1/2 होईल प्लस 49 टी रेस टू -3/2 होईल. टी रेस टू -3/2चं इंटिग्रेशन काय येईल -3/2 प्लस 1 काय येईल तर -1/2 टी रेस टू -1/2 अपॉन -1/2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. परत काय होईल बघा 1/8 आहे असंच. इथे काय होईल बघा हा 2 वरती गेला तर 5ला मल्टिप्लाय होणार आहे 10/3 टी रेस टू 3/2 मायनस हा 2 वरती गेला तर 44 होईल. 44 टी रेस टू 1/2 टी रेस टू 1/2 म्हणजेच रूट टी आणि हा मायनस साईन आहे इथे प्लस आहे. मायनस काय होईल 2 इंटू 49 98 होईल आणि टी रेस टू -1/2 मायनस आहे खाली घेतली तर प्लस 1/2 होईल आणि 1/2 म्हणजेच रूट टी आणि हा प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. परत ह्या 1/8ने आत मल्टिप्लाय करूया. बघा काय होईल 10 8 इंटू 3 24. परत टीची व्हॅल्यू काय होती 2x + 3 रेस टू 3/2 मायनस 44 आहे असंच अपॉन 8 होईल रूट टी म्हणजेच रूट 2x + 3 मायनस 98 अपॉन 8. ह्या 8ने ह्या तिन्ही टर्मला आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे 98 अपॉन 8 इंटू अंडर रूट काय होईल 2x + 3 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. आणि परत इथे भाग घालवा 2ने भाग जाईल 2 इंटू 5 10 आणि 2 आणि इथे 2 1 आणि 2 म्हणजे इथं 5/12 येईल 2x + 3 रेस टू 3/2. परत इथे 4ने भाग जातोय 4 1 4 इथे 1 11 येईल आणि 8 म्हणजेच 2 अंडर रूट 2x + 3 आहे असंच. मायनस इथे पण 2ने भाग जाईल 2 इंटू 4 8 आणि 2 इंटू 4 आणि 2 इंटू 9 18 म्हणजे 49/4 अंडर रूट 2x + 3 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. तर या पद्धतीने आपण एक्झाम्पल बघितले. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.